अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचाराला कंटाळून पत्नीची आत्महत्या, पती विरुद्ध गुन्हा दाखल। नमस्कार, मी मीनाक्षी घोडके। मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली असून म्हाडाचे उपनिबंधक बाबूराव कात्रे यांच्या विरोधात पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भ्रष्टाचार, मानसिक छळ आणि कौटुंबिक वादाला कंटाळून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे। ही दुर्दैवी घटना लोखंडवाला येथील रहेजा कॉम्प्लेक्स मधील फ्लॅट मध्ये रविवारी दिनांक 27 जुलैला घडली। रेणू कात्रे वय अंदाजे 45 असे मृत महिलेचे नाव असून समतानगर पोलीस ठाण्यात कलम 306 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सध्या आरोपी बाबूराव कात्रे फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। मासिक भ्रष्टाचारामुळे ताणातणाव। मृत रेणू यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार बाबूराव कात्रे हे दरमहा 40 ते 50 लाख रुपयांचा काळा पैसा बेकायदेशीर मार्गाने मिळवत होते। याचा रेणू यांना तीव्र विरोध केला होता। बेकायदेशीर कमाई घरात आणू नये, कारण याचा वाईट परिणाम मुलांवरही होईल अशी सतत तक्रार त्या करत असत। तसेच आरोपी आपल्या सासऱ्यांवर काळा पैसा पांढऱ्या करण्यासाठी दबाव टाकत होते। नकार दिल्यावर रेणू यांना मारहाण व मानसिक छळ सहन करावा लागत असे। भीतीपोटी रेणूच्या वडिलांनी काही वेळा 15 ते 20 लाख रुपयांची मदत केली होती। शेवटच्या दिवशीचा संघर्ष। रेणू कात्रे यांच्या माहेरच्या नातेवाईकांची बाबूराव कात्रे यांच्याशी पुण्यात भेट ठरली होती, जिथे कौटुंबिक वादावर तोडगा निघण्याची शक्यता होती। मात्र बाबूराव यांनी भेटण्यास नकार दिल्याने पुन्हा वाद झाला। याच वादाच्या पार्श्वभूमीवर रेणू यांनी आत्महत्या केली। पोलीस तपास सुरू, उच्च स्तरीय चौकशीची मागणी। रेणू यांच्या भावाने तक्रारीत म्हटले आहे की हे प्रकरण गंभीर असून उच्च स्तरीय चौकशी करावी आणि दोषींवर कडक कारवाई व्हावी। समतानगर पोलिसांनी कलम 306 आणि अन्य संबंधित कलमांखाली FIR दाखल केला असून आरोपी अद्याप फरार आहे। कुटुंबातील भ्रष्टाचार, मानसिक छळ आणि आर्थिक दडपण यामुळे महिला आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहे। प्रशासनाने अशा प्रकरणांकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे।